नमस्कार महाराज मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत जीव अमृत स्लरी बद्दल। मित्रांनो, 20व्या शतकामध्ये जेव्हा खतं नव्हती तेव्हा याचा शोध माझ्या महाराष्ट्रामध्ये इथल्या शेतकऱ्यांनी सायंटिस्टने प्रयोग करून वापरायला सुरुवात केली, ती आजपर्यंत वापरली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं जीव अमृत स्लरीचा फायदा काय, तर तुम्हाला माहित आहे की जमीन भुसभुशीत करते, जमिनीमध्ये बॅक्टेरियांचं प्रमाण वाढवतं, जेणेकरून जे बॅक्टेरिया जमिनीमध्ये नत्र, फ्लोराइड, पालश, झिंक, पोटॅश जे आहे ते उचलायला मदत करतात। पण त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या। मित्रांनो, चला आपण जीव अमृत स्लरी पहिले बनवून घेऊ। काय करायचंय, 200 लिटरची टाकी घ्यायची, त्याच्यामध्ये 10 किलो शेणखत टाकायचं आहे मित्रांनो। किती? 10 किलो। त्याच्यानंतर 5 लिटर गोमूत्र टाकायचंय, 2 किलो हरभऱ्याचं पीठ टाकायचंय, 2 किलो गूळ टाकायचा आहे। आणि जे शेणखत तुम्ही वापरणार आहात, जर ते देशी गाईचं राहिलं तर अतिउत्तम। त्यानंतर डोंगराखालची किंवा बलडीवरची माती घ्यायची, झाडाखालची, कारण की आपल्या जमिनीमध्ये आपण झाडाखाली जे बॅक्टेरिया आहेत त्याही मारून टाकलेल्या आहेत, कारण की तिथेही आपला केमिकलचा प्रभाव तिथे होतो, त्यामुळे आपली तिथली माती चालणार नाही। तर तशी माती घ्यायची आहे। जर तुमचा हिवाळा आणि पावसाळा असेल तर ते जे पाणी आहे, जे तुम्ही मिक्स केलेलं आहे सगळं, ते तुम्हाला 8 ते 9 दिवस आंबवायचं आहे। नाहीतर जर तुमचा उन्हाळा असेल तर 5 ते 6 दिवस आंबवायचं आहे। नंतर काय करायचं आहे, ते पाणी तुम्हाला 10% सोल्युशन मधून तुम्ही ड्रिपने सोडू शकता। आता काय करायचं आहे, तिथून 20 लिटर पाणी काढायचं आहे आणि ते 20 लिटर पाणी 180 लिटर पाण्यात टाकायचं आहे आणि ते 180 लिटर पाणी एका एकराला ड्रिपने सोडायचं आहे। असं तुम्ही प्रत्येक पाण्यावर सोबत करू शकता। तुमचं कुठलंही पीक असो, त्याचा फायदा जे तुम्हाला माहित आहे की जमिनीमध्ये बॅक्टेरिया वाढतील, त्यानंतर जमिनीची सुपीकता वाढेल। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज तुमच्या जमिनीमध्ये वाढेल। आता हा निगेटिव्ह चार्ज लपडा काय आणि त्याचा फायदा काय? मित्रांनो, जेव्हा जेव्हा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जातात, त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असो। आज तुम्ही जमिनीमध्ये जा आणि लवचुंबक घेऊन, त्यांच्या लवचुंबकला भरपूर अशा गोष्टी चिपकतील। मग फायदा काय होतो, जेव्हा तुम्ही झिंक देतात, कॅल्शियम देतात, मॅग्नेशियम देतात, फेरस देतात, हे जे आहेत यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे। जेव्हा हे तुम्ही ड्रिपने सोडतात तेव्हा हे निगेटिव्ह चार्जच्या संपर्कात येतात आणि तिथे चिपकतात। तिथे चिपकल्यामुळे काय होतं, ते तिथेच राहतात आणि ते पाण्यासोबत वाहून जात नाही आणि आपल्या पिकाला ते सतत उपलब्ध होत राहतात। त्याच्यामुळे हे दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ना, ज्यांचं जोडी आहे ना, इतकी भारी बनते आणि त्याच्यामुळे ते रिपोर्ट दिसून येतात। मित्रांनो, एक बाजू तुम्ही लंगडी ठेवून चालणार नाही। तुम्ही एक बाजू व्यवस्थित ठेवली, दुसरी बाजू व्यवस्थित ठेवली तर तुमच्या प्रोडक्शनवर नक्की चांगला परिणाम होईल। आता समजलं असेल तुम्हाला निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जचा काय फायदा आहे। मित्रांनो, बॅक्टेरिया वगैरे तर वाढतात, ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, पण ही साईड समजून घेणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, परत एकदा सांगतो, चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा आणि या स्लरी बनवायला तुम्हाला म्हणजे 200-300 रुपयाच्या वर काहीच खर्च येणार नाही।